मैत्रीचे नाते. मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे नाते आहे. हे नाते रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळे आणि खास असते. मैत्री ही स्वार्थ, अपेक्षा आणि व्यवहारापलीकडे असते. खऱ्या मैत्रीत दोन व्यक्ती एकमेकांच्या सुखदुःखात साथ देतात. कोणत्याही अपेक्षेविना एकमेकांसाठी उभे राहतात. मैत्री कोणाशी करू नये. मैत्री जशी जीवनात आनंद आणि समाधान देते, तशीच चुकीच्या व्यक्तीशी मैत्री केल्यास दुःख आणि त्रास देऊ शकते. त्यामुळे मैत्री करताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. खाली अशा काही लोकांचा उल्लेख आहे ज्याच्याशी मैत्री करण्यापूर्वी सावधगिरी बाळगली पाहिजे. 1. कपटी आणि स्वार्थी लोक. स्वार्थी लोक मैत्रीत फक्त स्वतःचा फायदा पाहतात. असे लोक आपल्याला फक्त गरज असताना आठवतात आणि नंतर आपल्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यासोबतची मैत्री आपल्याला फक्त वेदना आणि असंतोष देते. 2. खोटं बोलणारे आणि विश्वासघात करणारे लोक. मैत्रीचा पाया हा विश्वासावर आधारलेला असतो. खोटं बोलणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्या लोकांशी मैत्री केल्यास ती नाते हळूहळू तुटते. अशा लोकांपासून लांब राहणेच योग्य. 3. नकारात्मक प्रवृत्ती असलेले लोक. जे नेहमी नकारात्मक विचार करतात किंवा इतरांची टिंगलटवाळी करतात, अशा लोकांशी मैत्री करू नये. त्यांच्या सहवासाने आपल्यालाही नकारात्मकता येते आणि आपले मनोबल खचते. 4. हवेगिरी करणारे लोक. हवेदाव्याने ग्रस्त लोक कधीच आपला खरा आनंद पाहू शकत नाहीत. अशा लोकांना आपले यश पचत नाही किंवा ते आपल्याला खालच्या स्तरावर ओढण्याचा प्रयत्न करतात. 5. लहरी आणि बेभरवशी लोक. ज्यांचा स्वभाव सतत बदलत असतो आणि जे कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत नसतात, अशा लोकांशी मैत्री करणं टाळावं. अशा नात्यामुळे निराशा आणि अनिश्चितता वाढते. 6. गैरमार्गाने जाणारे लोक. ज्या लोकांचे वागणे, सवयी आणि विचार चुकीच्या दिशेने असतात, त्याच्याशी मैत्री करू नये. अशा लोकांच्या संगतीचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. 7. नेहमी आपल्या चुका दाखवणारे लोक. जे आपल्याला प्रत्येक कृतीवर टीका करतात आणि आपले आत्मविश्वास खच्चीकरण करतात, अशा लोकांपासून लांब राहा. खऱ्या मित्राने चुका सांगाव्या, पण त्या दुरुस्त करण्यासाठी प्रोत्साहनही द्यावे, केवळ हिणवू नये. 8. इतरांची निंदा करणारे लोक. जे नेहमी दुसऱ्यांच्या चुकीच्या गोष्टींबद्दल बोलत राहतात, ते आपल्या मागेही नकारात्मकता बोलण्याची शक्यता असते. अशा लोकांशी मैत्री केल्यास आपल्यालाही त्यांच्या सवयीचा फटाका बसतो. 9. तात्पुरता स्वभाव बदलणारे लोक. जे फक्त मजा मस्ती किंवा वेळ घालवण्यासाठी आपल्यासोबत असतात, अशा व्यक्तींना आपण खऱ्या मित्राच्या यादीत ठेवू नये. असे लोक गरजेनुसार निघून जातात आणि आपल्याला एकटे सोडून देतात. 10. नेहमी स्पर्धा करणारे लोक. जी व्यक्ती आपल्याशी सतत स्पर्धा करते, ती कधीच खऱ्या मैत्रीची भावना ठेवू शकत नाही. मैत्री ही सहकार्याची नाळ आहे, स्पर्धा किंवा ईर्षेची नाही. 11. वाईट सवयी असलेले लोक. ज्यांना व्यसनाधीनता किंवा इतर वाईट सवयी आहेत, त्यांच्याशी मैत्री करताना सावध राहा. अशा व्यक्तींच्या संगतीत आपणही चुकीच्या मार्गावर जाण्याचा धोका असतो. निष्कर्ष. मैत्री करणे म्हणजे आयुष्यात एक मूल्यवान नाते जोडणे. मात्र चुकीच्या व्यक्तीशी मैत्री केल्यास त्याचे परिणाम फार भयंकर असू शकतात. त्यामुळे मैत्री करताना व्यक्तीची विचारसरणी, वागणूक आणि स्वभाव याचा नीट अभ्यास करा. योग्य मैत्री जीवनाला दिशा देईल, तर चुकीची मैत्री आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. मैत्री नेहमी स्वच्छ अंतःकरणाने, निस्वार्थ भावनेने आणि योग्य व्यक्तीशी करा, कारण खऱ्या मैत्रीनेच आयुष्य अधिक सुंदर होते. मित्रांनो, हे मैत्रीबद्दलचे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट करून कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.